मित्रांनो, आज किरकालचा बिंजोडचा मोठा मैदान, कारण का रविवारी महाशिवरात्री आली त्या कारणाने मैदान होणार नाही. तर आज खूप टॉपची नंदी आली होती आणि खूप बऱ्यापैकी टॉपच्या शर्यती झाल्या. आणि आज आनंद असा आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता बिंजोडचा ज्याला किंग म्हणतात असा महबूब, ज्याने 3-4 वर्ष सलग मथुरसोबत गाजवले आणि नंतर म्हणजे कान्हा पाटील दादांच्या दावणीला जो आला आदत वयात मेहरबान, त्याने तर कमालच केली. काय बोला दादा आजच्या गुलालाबद्दल? सर्वप्रथम मी तुमचा धन्यवाद मानतो का तुम्ही जे काय आम्हाला सहकार्य करून पुढे नेता तुमच्या यूट्यूब द्वारा, त्यामुळे मी तुमचं अभिनंदन करतो. आणि चांगलं वाटतंय का जे एक मैदानात दोन्ही नंदी जर माझ्या गुलालात राहतात तर खूप अभिमान वाटतं नंदींवर मला. दादा पहिल्या शर्यतीबद्दल बोलू. भुंगा आणि मेहरबान गाडी पळाली, विरोधात पण झाली होती आणि एकविराईच्या पायथ्याशीच मैदानात शर्यत झाली होती. तर प्रथम क्रमांक 3 पैऱ्याने या जोडीने केलं होतं आणि आज पुन्हा ती जोडी एकत्र आली, या बिंजोड मैदानात गुलाल घेतला. काय बोलाल? ती गाडी अतिशय सुंदर अशीच गाडी पळते, कारण की जुकाडाला जुकाड जोडल्यामुळे गाडीला ती गती लागते. त्यामुळे आम्ही एकविरेच्या पायथ्याशी पण एकविरा केसरी जी झाली तिथं पण 1 नंबर केला. आणि आता सुद्धा पण या मैदानात बिंजोडला पहिल्यांदा पाहिली तेव्हा पण सध्या एक चांगलीच अशी गाडी पळाली. कारण सध्या तर सुंदर हा तोडकरांचा 1 नंबर चांगला पळतोय आणि त्याच्या जोडीला चांगला बैल निघालेला. दादा महबूब भरपूर वर्ष झाली महबूब बिंजोड गाजवत आहे. आता कुठेतरी मागे पुढे होत राहतं. आता भरपूर मैदानात गुलाल घेतले, पण ओले मैदानात माझ्या लक्षात होता की महबूबवरती खूप जण नावं ठेवत होती. तुम्ही रडले होते अक्षरशः, पण तुम्ही बोलला तर महबूबची जागा मेहरबाननी चालवली. आज तो मेहरबान खरंच नाव करतोय तुमचा आणि तुमच्या गावाचा. महबूबने तर केलंय, त्याच्याकडनं आपण अपेक्षा करत नाही, पण पुढचा आपला दावण टिकावे म्हणून मेहरबान तुमच्या दावणीला आला. काय बोलाल मेहरबान बद्दल? नाही, जितकं बोलावं तितकं आता सध्या तर काळात कमीच आहे. सध्या असा विषय झालाय का जर बैल पुरला तर चांगल्या चांगल्या शर्यती होतील त्याच्या पण सुद्धा. सध्या असा विषय आहे का पब्लिकनी पलते, पण आतला असा चांगला बैल आणि पैरा एक ठिकाणी टिकत नाही झालाय. कारण की सध्या सगळेच बैल टॉप मध्ये खेळतात. आता बिंजोड चित्र असं आलाय का कुणाच्याही जवळ कमजोर बैल राहिला नाही, त्याच्यामुळे एकाएक सरस कोणीही कुणाची गाडी मारते. आता कुठली अशी थांब गाडी झाली नाही का कोणी आता म्हणजे सांगून ही गाडी मारेल. सध्या आता तर सगळ्यांना माहिती आहे का प्रेक्षकांच्या आणि अड्ड्याच्या मैदानामध्ये एकच जोडी आहे, A1 जोडी म्हणजे पुकारली जाते. जशी मथुर महबूब पुकारली होती तशी आता सैराट आणि भुंगा ही गाडी पुकारली जाते. नक्कीच आज महबूब आणि वर्सेस मारी होता, बरोबर? कशी गाडी ती पण होती? नाही, गाडी खूप चांगली होती आणि त्यातला आतला बैल एक रन मशीन सुद्धा होता, टेमगरकरांचा सोन्या. खूप त्याचे आम्हाला माहित होतं, कारण की मेहरबान आणि टेमगरचा सोन्या ही पण गाडी आम्ही मोरगावला पळाली, तेव्हा पण तो मेहरबानला वाढून पळाला. कुठेतरी मनात धाकधुकी होती, पण चांगले असं म्हणजे बोलतात नाही एखादा अनुभव असतं, तर कुठेतरी अनुभव त्या बैलाने आमच्या करून दाखवलाय का कुठल्या अनुभवाला कुठल्या क्षणी ती गाडी काढायची, ते त्याच्याकडून शिकलो आज मी. दादा मी भरपूर मैदानात बघितलं की तुमचं मेहरबान आरोग्य जिंकतं, तुमच्या मनात धाकधूक नसते जास्त करून, पण जेव्हा महबूब पळतो ना तुमची धाकधूक जाम असते. कारण का ना जीव खूप आहे तुमचा त्याच्यावरती, म्हणून तुम्हाला वाटतच की महबूब पुढे यावं कधी अजून सुद्धा. कारण की कसं आहे त्याला आम्ही एकदम एकदम पोराच्यापेक्षा जास्त जपलेला आहे आतापर्यंत. कारण की सगळ्यात पेक्षा म्हणजे त्यांना असं कुठला आजार नाही का जो त्याला झालेला नाही. त्या आजारातनं उठून पण सुद्धा आम्हाला एकदम नंबरमध्ये ठेवलेला पाहिजे एक नंदी आमच्या योच आहे. आणि कुठेतरी आम्ही त्याला म्हणजे आमची त्याची हार आम्हाला नाही सहन होत. म्हणजे पहिली गोष्ट कुठेतरी वाईट वाटतं, म्हणजे आम्ही अक्षरशः एक टायमाला जेव्हाचं विसरतो त्याची हार झाली तर, म्हणजे टेन्शन येतं आम्हाला का यो महबूब हारला. तर आपण कधी कधी असं वाटतं का त्याला रिटायरमेंट करावी, पण त्याच्या अंगातली जोश आणि रग बघून असं वाटतं का अजूनपर्यंत आपल्या अपेक्षा ठेवते जाग्या का तो आपल्याला 100% पुढे गुलाला ठेवल, त्याचा अपेक्षा त्याला मैदानात घेऊन येतो आणि त्याच्या शर्यती करतो आम्ही. मग आता त्याला मैदानात आणण्यापूर्वी काय तुमचा काय सराव वगैरे असो का त्याला? का डायरेक्ट मैदानात आणतो आम्ही, काही सराव नाही काय नाही, गोट्यात खाना घालायचा बसायचा बस, जो काय मैदानात येईल तो पलव हारू कसं करता द्यायला. दादा महबूब जेव्हा शर्यतीला निघाला होता मी फक्त एवढंच टाकलं होतं महबूब वर्सेस मॅरी, कारण मला माहिती होतं पैरा कोण होता, मुद्दामून टाकला नाही. म्हटलं कमेंट्स बॉक्समध्ये तुम्हीच सांगा कोण असेल, तर भरपूर जणांची कमेंट्स काय आले असेल तुम्हीच सांगा. शक्यतो मथुरा झाला असेल. मथुरच आला होता आणि प्रेक्षकांना तीच जोडी, कारण का भरपूर काल झाला आता मथुर आणि महबूब पळाला नाही. नाही, भरपूर काल झाला. ही प्रेक्षकांची मनाची इच्छा ही भरपूर म्हणजे लवकरात लवकर पूर्ण होणार दिसल. कारण की आता म्हणजे त्या पण आता मला शुभम म्हटलाय का एक ना एक दिवस ही गाडी चांगल्या म्हणजे फाटी बघून आणि एक अड्ड्याचं नियोजन बघून ती गाडी पळू. दादा प्रेक्षकांची एक इच्छा सुद्धा आहे की आता मुंबईची A1 जोडी जशी महबूब आणि मथुरनी गाजवला 3 वर्ष सलग, तशीच आता मुंबईची A1 जोडी भुंगा आणि सैराट आहे. आताच मी मुलाखत घेतली आणि सर्जाच्या मालक अरुण दादा असो किंवा जगदीश दादा असो,
त्यांना विचारलं होतं, कारण प्रेक्षकांची इच्छा आहे की भुंगा आणि सैराट जर आता टॉपला आहे तर एक गाडी आहे जी सर्जा आणि मेहरबान पळेल तेव्हा काहीतरी चांगलं कमाल करेल. काय बोलाल, ही शर्यत बघायला भेटेल का आम्हाला? नाही, शर्यत तर बघायला भेटा, कारण की मिलिंद शेठ अतिशय चांगली व्यक्तिमत्व आहे. तुम्हाला मग आता कळलं असेल की आजच बघून दिसून आलं असेल का आज शर्यती झाल्या, एवढ्या शर्यती झाल्या, 3 शर्यती झाल्या, 4 शर्यती. लोकांना वाटलं पण नसेल का मेहरबान आणि भुंगा एकत्र पडेल, पण एक मैत्रीची जाण, कुठेतरी आपल्या शब्दाला एक मान, का मी जसा त्यांना फोन केला का एका शब्दावर त्यांनी एक आपली मैत्री आणि एक म्हणजे मोठ्या भावाचा मान जो काय असतं का बारक्या भावाची इच्छा काय पूर्ण कशी करावी ते आज मिलिंद शेठकडून शिकलो मी, आणि तेही आज मला खूप सपोर्ट केलाय. आता बैलगाडा क्षेत्र खूप पुढे गेलंय. पाठचं विसरून प्रेमाने शर्यती खेळली जातात. जे काय असेल ते जाऊ द्या आणि पुढे जाऊया, आणि अशा पैऱ्यात सुद्धा आणि विरोधात सुद्धा बैल पडला जातो. काय बोला? नाही, ही गोष्ट केलीच पाहिजे ना दादा, कारण की शर्यती या बैलांच्या होणार आहेत. आपण माणसांच्या फक्त आपण आपण मनाविरुद्ध आपण मनातनं काम करणार, बाज याच्या विरुद्ध किंवा त्याच्या विरुद्ध. बैलांना काय, बैलांना आज झोपलं ते पळणारच आहेत. म्हणून या बैलांच्या स्पर्धात त्या स्पर्धा केला, माणसांच्या स्पर्धा केलो नका, कुठेतरी गालबोट लागेल याचा प्रयत्न करू नका अजिबात. दादा, याच्यात आकाशदादा राऊत आणि संदीपभाई माले यांचा किती हात आहे? कारण ते आल्यापासून आपण पाहतो ना, सगळं सुरळीत आणि व्यवस्थित चालू आहे. नाही, जी आता जी कमिटी आहे ना, जी आता घरोघर अखिल भारतीय आपली कमिटी आहे मुंबईची, ती अतिशय सुंदर आहे. त्यांनी जे आता जे नियमावली काढल्यात त्या नियमावलीला जागून ज्या शर्यती होतात ना, अतिशय सुंदर होतात. तिथपासून आतापर्यंत काही एकही गोष्ट अशी कुठल्या मैदानाला गालगोट आणि कुठल्याही अड्ड्याला गालगोट लागले नाही, आतापर्यंत घडत आलाय, याच्या पुढेही घडेल ही अपेक्षा आहे त्यांच्याकडून. आता बघितलं तुम्ही, ट्रॉफी सुद्धा मेहरबान आला तेव्हा एक मोठी बिंजोडची शर्यत झाली, तुम्हाला ती ट्रॉफी देण्यात आली. काय बोलाल? आता आल्याच शर्यत झाली आणि प्रथम क्रमांकाचा मानकरी जो आपला मेहरबान ठरला, भुंगानं मेहरबान, त्याच्यावर आपल्याला खूप अभिमान वाटला आणि ती ट्रॉफी दिली, आज आनंद आहे. मिलिंद शेठ स्वतः बोलत होते की आज ही ट्रॉफी तुमच्याकडून तुम्हाला द्या. खूप अभिनंदन देतो आणि धन्यवाद मानतो मिलिंद शेठचे का त्यांनी आम्हाला स्वखुशीने ट्रॉफी देऊन दिली. दादा, जसं तुमच्या दावणीला मेहरबान, तसंच राहुल दादांच्या दावणीला सुद्धा सर्जा आणि कॉकटेल आला, आणि आज मुंबईमध्ये आला, म्हणजे बऱ्याच दिवसानंतर प्रेक्षकांची इच्छा होती आणि आल्यानंतर ती एक शर्यत झाली आणि त्यांनी गुलाल घेतला. काय बोलणं झालं का तुमचं? काय थोडी हलकीशी भेट झाली, थोडी छोटीशी. चांगली गाडी मारली त्याही पण, कारण की आता घोटकरांच्या दावणीला पण एक पिंट्या म्हणून बैल पळतोय, तो पण सर्जा पावलावर पाऊल ठेवून आतनं गाडी चांगली ओढते. ती एक चांगली गाडी झाली त्यांची. पेंडिंग शर्यत होती पण कुठेतरी मग गुलालाचा मान फटकावला. आज बऱ्याच दिवसांनी कॉकटेल मैदानात येऊन गुलालाचा मान घेतलाय. राहुल दादांची पण मान उंचावली असेल. कुठे ना कुठे तरी त्यांचा गुलाल चालूच आहे, मैदानात नाव राखण्याचं काम सर्जानं त्यांचा कॉकटेल करतोय. तुम्ही आता बोले शुभम दादा भेटले, तसे राहुल दादांची भेट झाली का तुमची? हो, झाली सुट्टीला. राहुल दादा बऱ्याच दिवसांनी मैदानात होते, एक सुट्टीला आलते, एक तिथूनच सुट्टी केली आणि ते निघून गेले, कारण की नवीन बैल आणलेला ते आज, जो एलियन म्हणून नावाचा बैल होता, त्याची आज प्रॅक्टिस सराव म्हणजे त्यांचा पाहण्यासाठी आणलेला. त्याची शर्यत केली, ती नशिबाचे म्हणजे नशीब नसतील तिला, त्याच्यामुळे मार खालाय, गाडीचा चाक निघलाय, गाडी पण या साईडला येऊन एक अंदाज घ्यायसाठी वाटतं घरच्या गाडीचा फेरा पण काढला. त्याचा अंदाज घेऊन जर त्यांना एखादा योग्य तो बैल जर पटला तर शक्यतो ते कधी खरेदी करतील. चला, जास्त वेळ घेत नाही आता, भरपूर युट्यूबर्स पण मुलाखत द्यायचे. जाता जाता आजचा गुलाल दोन्ही नंदीचं तुमच्यासाठी किती आनंद देऊन जातो? खूप आनंद आहे. आज पोरं पण सगळी खुश आहेत आणि आजचा मॉप बघून तर तुम्हाला वाटत असेल का आज भरपूर जरा खुश आहेत. चला, धन्यवाद दादा. धन्यवाद.